उन्हाळी वाळवण म्हटलं की बरेचसे पदार्थ केले जातात आणि त्यातच केला जाणारा पदार्थ म्हणजे हे बटाट्याचे चिप्स आणि तेही बटाट्याचे चिप्स असे अगदी पांढरे शुभ्र झाले म्हणजे मग बटाट्याचे चिप्स आपल्याला आले म्हणून समजायचे. आणि हे बघा, हे तळल्यानंतरही अजिबात लाल न पडणारे अगदी पांढरे शुभ्र असे हे बटाट्याचे चिप्स आणि कुरकुरीतही तितकेच. आणि वर्ष काय 2 वर्षेही हे चिप्स आहे असेच राहतात आणि चवही तितकीच छान. तर असे मस्त असे दुप्पट फुलणारे आपले हे बटाट्याचे चिप्स आणि पद्धतही अगदी सोपी. आता त्याच्यासाठी मी इथं 2 किलो पातळ सालीचे बटाटे घेतलेले आहेत. बटाटे हे अगदी मोठे मोठे बघून घ्यायचे. ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि धुतल्यानंतर त्याचे असे साल काढायचं. आता हे सगळे साल काढल्यानंतर एका पातेल्यात आपण पाणी घेऊनच ठेवायचं, कारण हा बटाट्याचे साल काढले की लगेच ते पाण्यात घालायचे. बटाटे पूर्ण मोकळे सोडायचेत नाहीत. आणि नंतर एका मोठ्या भांड्यात पाणी घ्यायचं आणि जे आपलं स्लायसर असतं त्या स्लायसरनं बटाटे असे कापून घ्यायचे. मी इथं बटाटे उभे उभे कापलेले आहेत, कारण मला बटाटे स्लाइस हे लांब हवे आहेत. तुम्हाला जर हे गोल हवे असतील तर गोल आकारात कापायचे. तर या पद्धतीने मी असे कापून घेतलेले आहेत. तर स्लायसरवर घेताना फक्त पुढच्या बाजूने ते बटाटा असा पुढे सरकवायचा आहे, तो अजिबात पाठीमागं आणायचा नाही, नाहीतर ह्याच्यात चकत्या चकत्या अशा कापल्यासारख्या पडतात. आता या आकारात आणि या जाडीतच मी बटाट्याचे स्लाइस केलेले आहेत. हे सगळे स्लाइस झाल्यानंतर त्याच भांड्यात मी स्वच्छ हे स्लाइस धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर दुसऱ्या एका भांड्यात पाणी घेतलेलं आहे. हे सगळे स्लाइस पुन्हा त्यात घातलेले आहे. असं मी 4 वेळा प्रत्येक वेळेला हे बटाट्याचे स्लाइस धुवून घेतलेले आहेत. इथं जोपर्यंत त्यातलं स्टार्च निघून जात नाही किंवा निथळ पाणी होत नाही तोपर्यंत हे बटाट्याचे स्लाइस धुवूनच घ्यायचे असतात. आता इथं सगळं झालेलं आहे माझं. आता बघू शकताय तुम्ही, हे पाणी अगदी निथळ झालेलं आहे. आता एक दुसरं भांडं घेतलं आहे मी आणि त्याच्यात बटाट्याच्या दुप्पट असं वर पाणी घातलेलं आहे आणि हे स्लाइस सगळे त्यात घातलेले आहेत. आता हे रात्रभरासाठी मी तसंच ठेवलेलं आहे आणि नंतर त्यात थोडासा तुरटीचा खडाही 2-3 वेळे करून घेतलेले आहेत. आता सकाळी बघू शकता हे बटाट्याचे स्लाइस एकदम कडक झालेले आहेत. त्यानंतर गॅसवर एका मोठ्या पातेल्यात भरपूर असं पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी आधण येण्यासाठी ठेवलं आहे आणि एवढासा हा तुरटीचा खडा मी त्यात घातलेला आहे आणि त्याच्यातच 4 चमचे मीठ घातलेलं आहे. मिठाचं प्रमाण हे योग्यच असावं, कारण ज्या वेळेला आपले चिप्स वाळतात त्यावेळेला हे खारट होण्याची शक्यता आहे. त्यामुळं मीठ हे जपूनच वापरायचं. आता ह्याच्यावर झाकण ठेवलेलं होतं, म्हटलं त्याला उकळी जरा लवकर येईल म्हणून. आता इथं उकळी आलेली आहे. आपल्या सगळ्या स्लाइस आपण त्याच्यात घातलेल्या आहेत. हे चिप्स 80 ते 85% पर्यंत इतके शिजायला हवेत. आता इथं शिजण्यासाठी आपल्याला 12 ते 15 मिनटं लागलेली आहेत. आता हे तोडताना बघू शकताय सहज तुटतही नाही. याच्यानंतर हे शिजल्यावर एका चाळणीत सगळे बटाट्याचे चिप्स काढून घ्यायचे. एका कापडावरच सगळे हे चिप्स पसरून घ्यायचे. आता हे पसरताना एक एक करून पसरायचे असतात आणि हे कडक उन्हात अगदी 2 दिवसात सहज वाळून जातात आणि जर सावली असेल तर 4 दिवसात हे वाळून जातात. हे सावलीला जरी वाळवले तरी कडक उन्हात 1 तासभरासाठी तरी ठेवायचे, म्हणजे हे आहे असे राहतात. आता इथं बघू शकताय तुम्ही, पांढरे शुभ्र असे वाळल्यानंतर हे चिप्स दिसत आहेत. हे अगदी कडक उन्हात वाळवलेले चिप्स आहेत. असं बघू शकताय तुम्ही, पांढरे शुभ्र झालेले आहेत. अजिबात कुठेही काळे पडलेले नाही आहेत. तर त्यातले थोडेसे मी असे चिप्स घेतलेले आहेत आणि ते आता आपण तळून बघूया. आता बघू शकताय तुम्ही किती मोठा हा चिप्स तळलेला आहे. आता हे बघा, टाकल्यानंतर अगदी दुप्पट फुलतो आणि अगदी पांढरा शुभ्र होतो. अजिबात काळा न पडणारा असा हा बटाट्याचा चिप्स. आपण ज्यावेळेला हे बटाट्याचे चिप्स शिजवायला घालतो त्यावेळेला ते भांडं जरा मोठं असलं म्हणजे मग गळगळीत असे हे चिप्स शिजले जातात आणि ते एकमेकाला चिटकतही नाही. अगदी योग्य प्रमाणात शिजले की हे बटाट्याचे चिप्स अगदी पांढरे शुभ्र तयार होतात. तळल्यावरही अगदी लाल वगैरे पडत नाहीत किंवा ते शिजवून वाळवल्यानंतरही काळे पडत नाहीत आणि तळल्यावर कुरकुरीतही तितकाच असतो. आता इथं बघू शकताय तुम्ही, हा आहे चिप्स, हा तळलेला आहे आणि माझ्या हातात आहे तो बिना तळलेला चिप्स आहे. तर बघू शकताय तुम्ही, ह्याच्यात आणि ह्याच्यात अगदी दुप्पट असा फुलणारा असा हा चिप्स. तर वाळवणी पदार्थातला हा एक पदार्थ अशा पद्धतीनं केला तर चुकूच शकत नाही. हा शिजलाय सुद्धा अगदी परफेक्ट आणि चवीला म्हणाल तर मिठानं अगदी खारटही झालेला नाही, योग्य प्रकारे आहे ह्यातलं मीठ. तर तुम्ही इथं बघू शकता अगदी कुरकुरीत असा हा बटाट्याचा चिप्स. तर तुम्हीही एकदा नक्की करून बघा आणि कसा झाला हेही मला सांगा.